नमस्कार भावांनो, स्वागत आहे पुन्हा एकदा आजच्या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ आपण नवरात्री स्पेशल व्हिडिओ एडिटिंग केलेला आहे. डेमो तुम्ही बघितलाच आहे. कसा वाटला व्हिडिओ काय नाही ते मला नक्की आता कमेंटमध्ये सांगायचं आहे. आणि जरी तुम्हाला आजचा जे की व्हिडिओ आहे ते आवडला असेल तर या व्हिडिओला एक लाईक करून टाका. आणि चॅनलवर कोणी नवीन आला असाल तर लगेच तुम्ही तुमच्या भावाच्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यायचं आहे. कारण मी या चॅनलवरती अशाच प्रकारे एकदम मराठीमध्ये तुमच्या भाषेमध्ये व्हिडिओ एडिटिंग शिकवत असतो. आणि जे काय आजच्या व्हिडिओचं जे राहिलं मटेरियलचा विषय, तर सर्व जे काही मटेरियलची लिंक आहे ती तुम्हाला या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेली आहे. पण त्या मटेरियलला एक पासवर्ड आहे आणि ते पासवर्ड तुम्हाला या व्हिडिओमध्ये 2 स्टेपमध्ये कोट पण दिसू शकतो. त्यामुळे तुम्ही या व्हिडिओला कोठही न स्किप करता शेवटपर्यंत बघत राहायचं आहे. आणि मग माझ्याकडून जर काही विषय असेल तर आपला म्हणजे स्क्रीनवरती नंबर दिसतच असेल किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपण कॉन्टॅक्ट नंबर दिलेला आहे, तिथून डायरेक्ट आपल्याला व्हॉट्सअपवरती SMS करू शकता. तर चला लगेच आपण आजचा जे व्हिडिओ कसा एडिट करायचा समजून घेऊया. सर्वात आधी जे काय ॲडमिशन आहे ते ओपन करून घ्यायचं आहे. जे काय बीटमार्क मी दिला असेल ते बीटमार्क इथून ओपन करून घ्यायचं आहे. तर बीटमार्क ओपन केल्यानंतर याच्यात मी ऑलरेडी तुम्हाला बीट लावून दिलेलं आहे. तर आता काय करायचं आहे, स्टार्टिंगला यायचं आहे, प्लगच्या आयकॉनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. आता जे काय तुमच्या फोटोवरती तुम्हाला व्हिडिओ करायचा असेल ते फोटो ॲड करायचा आहे. वर 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. इथून फुल कॅन्सिल एरिया करून घ्यायचं आहे. डबल मूव आणि राशी जायचं आहे आणि या फोटोला अशा प्रकारे ॲडजस्ट करून झूम आउट वगैरे तुमचं जे काय आहे ते आता बाकी ॲडजस्ट तुम्ही करून घ्यायचं आहे फोटोला तुमच्या फोटोच्या हिशोबात. आणि त्यानंतर काय करायचं, या फोटोला आपल्याला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. आता शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर जिथं आपली बीट पडत आहे तिथं अशा प्रकारे कट करून घ्यायचं आहे. आपल्याला तो मधोभागी दिसून जाईल कट करायचं. अशा प्रकारे 2 भागी म्हणजे कट मारून घ्यायचे आहे फोटोला. तर आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर काय करायचं आहे, 4.5च्या बीटला यायचं आहे. 4.5च्या बीट आल्यानंतर जे काय इथला ग्रुप म्हणजे फोटो आहे त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे आणि डब्याच्या ऑप्शनवरती या क्लिक करायचं आहे. इथून डुप्लिकेट लेअरवरती एक ऑप्शन दिसून जाईल, डुप्लिकेट लेअर करून घ्यायची आहे. आता एवढं काम केल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, 7.13च्या बीटला यायचं आहे. प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं आहे. इथून काय करायचं, मी एक तुम्हाला म्हणजे आपल्या दुर्गा मातेचा एक फोटो देईल किंवा तुमच्याकडे असेल तर ते तुम्ही ॲड करू घेऊ शकता, काय विषय नाही. हे तर मी मटेरियलमध्ये दिलेलंच आहे. तर अशा प्रकारे हे फोटो ॲड करायचं आणि याला ॲडजस्ट करून घ्यायचं अशा प्रकारे. आणि याला काय करायचं, शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं, आता इथून बॅक यायचं आहे. इथून बॅक आल्यानंतर आता मी जे काही शेकीपीठ दिलं असेल ते शेकीपीठ इथून ओपन करून घ्यायचं आहे. शेकीपीठ इथून ओपन केल्यानंतर सर्वात आधी काय करायचं आहे, आपल्याला एकदम जे काही शेवटचा फोटो आहे तर त्या शेवटच्या फोटोचा आपल्याला इफेक्ट कॉपी करायचा आहे. त्यासाठी शेवटच्या फोटोला जायचं आहे, त्या फोटोवरती क्लिक करायचं, इफेक्ट ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. ते 3 लाईनवर क्लिक करून कॉपी इफेक्ट करून घ्यायचं आहे. त्यानंतर आता इथून बॅक यायचं आहे आणि बीट मार्कला ओपन करायचं आहे. आता बीट मार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला बरोबर 7.13च्या बीटला यायचं आहे. आणि इथून जे काय आपण दुर्गा मातेचा फोटो ॲड केलेला आहे त्या फोटोला आपल्याला हा इफेक्ट पेस्ट करायचा आहे. त्यासाठी त्या फोटोवरती क्लिक करायचं आहे, इफेक्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून 3 लाईनवर क्लिक करून पेस्ट इफेक्ट करून घ्यायचं आहे. तर बघू शकता अशा प्रकारे आता आपल्याला लागलेला आहे. आता इथून काय करायचं आहे, असं मुळाशी जाऊन आता इथून ॲडजस्ट अशा प्रकारे तुम्ही करून घेऊ शकता फोटोला. तर एवढं काम केल्यानंतर काय करायचं, एवढ्या स्टार्टिंगला यायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं, मीडियामध्ये जायचं आहे. मीडियामध्ये आल्यानंतर इथून कमिंग सून जे काय मी एक टेक्स्ट बनलेली असेल ते टेक्स्ट ॲड करायचं आहे. या टेक्स्टला काय करायचं, इथून सर्वात आधी शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर काय करायचं आहे, आपल्याला बरोबर म्हणजे 7.13च्या बीटला यायचं आहे. आता जे काय आपण टेक्स्ट पेज ॲड केलेलं आहे त्याला इथून 2 भागी करून घ्यायचं आहे. 2 भागी केल्यानंतर जे काय आता याच्या पुढचा पार्ट आहे ते पुढच्या पार्टला आपण अशा प्रकारे म्हणजे फोटोचा आणि जे काय दुर्गामातेचा फोटो आहे त्याच्या मध्यभागी आपल्याला अशा प्रकारे लावून घ्यायचं आहे. तर आता तुम्ही एवढं काम केल्यानंतर आता काय करायचं, इथून बॅक यायचं आहे आणि जे काय मी शेकीपीठ दिलं असेल ते ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, सर्वात आधी जे का पहिल्या फोटोचा इफेक्ट आहे ते आपल्याला कॉपी करायचा आहे. जशा प्रकारे आपण आधीचा इफेक्ट कॉपी केला त्याचप्रमाणे आपण हा पण इफेक्ट कॉपी करून घ्यायचा आहे. आणि इथून बॅक येऊन पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे का पहिला फोटो आहे त्या पहिल्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारून घ्यायचा आहे. आणि त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा शेकीपीठला ओपन करून घ्यायचं आहे. आता काय करायचं, जे का दुसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे त्या दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. दुसऱ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर इथून बॅक यायचं आहे. इथून बॅक येऊन पुन्हा एकदा बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर बीटमार्कला ओपन केल्यानंतर आपल्याला 4.5च्या बीटला यायचं आहे. 4.5च्या बीटला आल्यानंतर आता इथून आपले 2 फोटो ॲड केले होते. तर आपण जे काय आता याचा वरचा फोटो आहे त्या वरच्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे आणि खालचा फोटोला राहू द्यायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा आता आपल्याला शेकीपीठला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे काय आता आपल्या तिसऱ्या फोटोचा इफेक्ट आहे ते इथून आपल्याला कॉपी करून घ्यायचा आहे. आधीचा इफेक्ट जसा कॉपी केला त्याचप्रमाणे आपण तिसरा पण फोटोचा इफेक्ट कॉपी करून इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, आपल्याला 7.13च्या बीटला येऊन ज्याच्या जे का पुढचा फोटो आहे आपला तर त्या फोटोला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचं आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे, पुन्हा एकदा शेकीपीठला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं आहे, आपला किती 1 2 3 चौथ्या फोटोचा इफेक्ट राहिलेला आहे. चौथ्या फोटोचा इफेक्ट इथून कॉपी करून घ्या. चौथ्या फोटोचा इथून इफेक्ट कॉपी केल्यानंतर बीटमार्कला ओपन करून घ्यायचं आहे. आता बीटमार्कला ओपन केल्यानंतर आता काय करायचं आहे, आपल्याला
बरोबर 8.6च्या बिटला यायचं आहे. त्याच्यात जे का पुढचा फोटो आहे त्याला आपण हा इफेक्ट पेस्ट मारायचा आहे. त्यानंतर इथून बॅक यायचं आहे. पुन्हा एकदा जायचं शेकीपेटला ओपन करून घ्यायचं आहे. तर आता काय करायचं, जे का आपला एकच फोटो राहिलेला आहे म्हणजे जे काही दुर्गा मातेच्या अलीकडल्या फोटोचा, तर ती इफेक्ट इथून कॉपी करून घ्यायचं आहे. ती इफेक्ट इथून कॉपी केल्यानंतर एकदम शेवटला 3 लेअर आहेत ते तिन्ही पण लेअर अशा सिलेक्ट करून त्या डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून इथून कॉपी करून घ्यायचं आहे. तिन्ही पण लेअर इथून तिन्ही लेअर कॉपी केल्यानंतर बीट मार्कला ओपन करून घ्यायचं आहे. सगळ्यात आधी काय करायचं, आपला जे काही शेवटचा फोटो राहिलेला आहे आणि इफेक्ट कॉपी केलेला आहे ते आपण सगळ्यात आधी शेवटच्या फोटोला हा इफेक्ट पेस्ट मारून घ्या. आता एवढं काम केल्यानंतर एवढ्याच्या स्टार्टिंगला या आणि डब्याच्या ऑप्शनवरती क्लिक करून पेस्ट लेअरवरती क्लिक करा. आता HDR इफेक्ट आपला ऑलरेडी आता म्हणजे आपला लागलेला आहे. तर आता आपण जे काही HDR इफेक्ट आपण 3 लेअर आणल्या होत्या ते तिन्ही लेअर सिलेक्ट करा आणि शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. शेवटपर्यंत वाढून घेतल्यानंतर बघू शकता अशा प्रकारे HDR इफेक्ट आपला लागलेला आहे. तर आता काय करायचं, एवढ्याच्या स्टार्टिंगला यायचं, प्लगच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे, मीडियामध्ये जायचं, इथून मी बॉर्डर देईल ते बॉर्डर ॲड करायचे आहे. ब्लँडिंगच्या याच्यात जायचं आहे, लायटिंगच्या याच्यात येऊन स्क्रीनवरती क्लिक करायचं आहे आणि जे काही आता आपण बॉर्डर ॲड केलेलं आहे त्या बॉर्डरला शेवटपर्यंत वाढून घ्यायचं आहे. तर मित्रांनो आता व्हिडिओ आपला बनवून रेडी झालेला आहे. तर हा व्हिडिओ एक्सपोर्ट करण्यासाठी सेटिंगच्या बाजूला शेअरचा ऑप्शन दिसून जाईल, त्यावरती क्लिक करायचं आणि खाली एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करून टाकायचं आहे. तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये तर मग इतकंच होतं. कसा वाटला व्हिडिओ काय नाही मला नक्की कमेंटमध्ये सांगून जा आणि पासवर्ड पण तुम्हाला भेटला असेल. मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.